किती मोठ्या लोकांना मशानात जावं लागतं. एक महाराज एका घरी गेले. घर साधं होतं. शक्यतो चांगली माणसं गरीब श्रीमंत हा भाव पाहत नाहीत. हल्ली आमच्याकडे काय झाले माहितीये का, जो पाया पडून 500 रुपये देतो त्याचं नाव कीर्तनात घेतलं जाते, आणि जो परिसरात एकही कीर्तन सोडित नाही, गरीब आहे, त्याचं नाव घेत नाहीत. कोणता नरक असेल त्या कीर्तन करायला? मला वाटतं यमाला तयार करावं लागेल तो दुसरा. महाराज, या संप्रदायात पैसा बघायचा नसतो. श्रद्धेनं जे तुझ्या पुढे कीर्तनात बसतं ते तुझ्यासाठी देव आहेत. दुकानदाराचा देव गिऱ्हाईक आहे आणि वक्त्याचा देव श्रोता आहे. तुम्ही जर नाही पुढे बसले तर आम्ही कोणाला सांगायचं कीर्तन? पप्याच्या माईला? बरं, ज्याला आहे ते सांगल पप्याच्या माईला, आणि ज्याला पप्याची माई नाहीच ते कोणाला सांगल? बरं, ती बी ऐकायला तयार असली पाहिजे. ती कौर काय कर कौर काय कर ती कौर काय कर ती म्हणीन तू कौर काय को किराणा आहे का, काय सोय आहे का खाची? तसं नसतं. महाराज, एखादा माणसानं रस्त्यात उभा असेल आणि तो माणूस आपल्याला पाया पडून पैसे देतो म्हणून त्याच्यासाठी गाडी उभी राहती, आणि एखादा वारकरी विनयकरी जर रस्त्यात उभा असेल, त्याला पुढच्या गावाला जायचं असेल, तर कीर्तनकारांनी उभं राहून एकच विचारायचं, याचं का दादा पुढं? त्या गरीब विनयकऱ्याला जर गाडीत बसून नेलं तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्या कीर्तनकाराला भेटल. काय नसतं एखाद्या वेळेस. ज्याच्या इथं देशीचं दुकान आहे ते बी आम्हाला 1000 रुपये पाया पडून देऊ शकतो. उद्धार आहे का त्याचा? आणि त्याच्या पैशाने याचा उद्धार आहे का? तेव्हा आमच्याही लोकांनी कोणाला फारसं चोंबळायचं नाही, आणि तुम्ही बी महाराज ऐकून अपेक्षा करायची नाही. एक महाराजाकडे पोरग घेऊन पाया पडायला गेला, म्हणला महाराज आमचं पोरग 3 वर्ष झालं पहिलीतच आहे, 3 वर्ष झालं आमचं पोरग पहिलीतच आहे, याला बरं करा. महाराज म्हणले माझ्या पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्षापासून डोक्याच्या गोळ्या चालू येतात, ते तुमचं पोरग नीट करायला काय त्याची अक्कल न दिली गेली का? कसं करता येईल त्याला? आणि तुम्ही तरी त्याच्याकडून कशाला अपेक्षा करता? अपेक्षाच करायची असत्याल तर ज्ञानोबा तुकोबा ऐकून करा. आणि ज्ञानोबा तुकोबा ऐकून अपेक्षा करण्यासाठी तितकं वागावं बी लागेल. विठाला विठाला परवाला एक जण भेटला, ते महाराज भेटले. त्या महाराज भेटल्यामुळं असं असं झालं ना आमचं बरं झालं. मला घेऊन जाय. मी त्या महाराजाला भीक मागून 50 लाख रुपये देतो, मग असं असं कर म्हण. त्यानं लगेच त्या महाराजाला फोन केला, मी तर तुम्हाला काहीच नाही दिलं तरी तुम्ही आमचं असं असं केलं. एक माणूस आहे तुम्हाला भीक मागून म्हणता, अख्ख्या महाराष्ट्रात भीक मागतो, तुम्हाला 50 लाख कोटी रुपये देतो भीक मागून. त्याला म्हणा आम काम असं कर. ते म्हणला मुकाड्या बस बाबा, तू अभि मायाच्यानं झालं नाही. ती होण्याची येळ आणि मी हात लावायची येळ संगत झाली. हात नाही ते आंब्याखाली गेलं. वाक्य नीट ऐका. ज्याला हात नाही ते आंब्याखाली गेलं, आणि आंब्याला पाड होते पण हातच नाहीत ना. वरी जरी नसतं जात आलं तर दगड हाणला असता, दगड नसतं तर बुटाड फेकून हाणला असतं, पण आंबा पारडा असताना पण हातच नाहीत. रोज आंब्याखाली जायचं. पाड पळण 2-3 दिवस गेलं, पाडत नाही पाड. आणि 4थ्या दिवशी गेलं, कदरून झोपलं. जाऊ द्या म्हणलं, आता घरी जायला बी ऊन झाले, आता काही जातच नाही. कदरून आणि नेमका पोपट आला आणि त्याच आंब्याला टचका आणला आणि तोंडावच आंबा पडला. काय देवाची कृपा म्हणे, मला देवाने आंबा दिला. अरे त्याला पडायचंच होतं रे. देव रिकामा आहे का? त्याला 16,108 बायका येतात, तुला एक असून तुंतून वाजवायलास तर ते रिकामा आहे का तू यासाठी आंबा हलवायला? आणि तू इतका लायकीचा आहेस का? ती एक मन होती, काळीला मोडणं कावळ्याला उडणं. काही गोष्टी अशा सहज होत जातात आणि माणसं त्याचा प्रचार करीत राहतात. मूर्ख. प्रचार करायचा आहे, ज्ञानोबा तुकोबा करा. प्रचार करा, विटेवरच्या मालकाचा करा. प्रचार करा, काशीतल्या मालकांचा करा, त्र्यंबक राजांचा करा, निवृत्तीनाथांचा करा. काय भंगीरायचा करता? विठाला विठाला विठाला.
तुम्हाला एक सांगू का, चांगल्याचा प्रचार करण्यासाठी जीभ पण चांगली लागती. म्हणून ह्या भंगिरे दर्जेदार माणसाचा प्रचार करीत नाही, यांची जीभच दर्जेदार नाही ना, म्हणून हे भंगिऱ्याच्या नावानं बोंबलत आहेत. विठाला विठाला काय योग्यता. एक महाराज आले, आणि महाराज देव असेल महाराज असेल यायला श्रीमंत असावा असं काय नाही. कृष्ण परमात्मा उद्धवाला आपल्याला जायचं म्हणायचे. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल दुर्योधन घर जावे, उद्धवजी चल रावण घर जावे. नाही, उद्धवजी चल कलेक्टर घर जावे, उद्धवजी चल मंत्री घर जावे असं म्हणतात का. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. आणि विदुराला राहायला झोपडं होतं, पण विदुरा इतका भाव श्रीमंत कोणाचा नव्हता. बडे बडे मंदिर कवन काम के, भाव अगर नहीं आवे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरीला बंगला होता का, दात घासायला ब्रश होता का, भावाला कापायला वस्तारा होता का, फॅरन लवली लिपस्टिक होती का, ती हप्त्याला एकदा ब्युटी पार्लर मध्ये जात होती का. नाही. बोरे खाय भिल्लटीची, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडे. काय ताकद मारा, काय देवा घरी न मिळेची अन्न. काय त्याच्या इथे अन्न नव्हतं का. बायका तो 16,108 होते का सुदाम देवाचे पोहे खाल्ले. भाव होता, शुद्ध भाव देखोनिया, गाव स्वर्णाचा दिला गा, चविष्ट पोहे खावनिया. गाव सोन्याचा नाही दिला, पोह्यातला भाव होता. भाव देवा कारणे भाव तस्मात, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. भाव पाहिजे, भाव. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी कांदा वाहे आपुल्या. भाव पाहिजे, ते खांद्यावर घेते. गिरिधर लाल भाव का भोगा, क्या बात है. गिरिधर लाल भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का. गिरिधर लाल तो भाव का भोका. फक्त भाव. महाराज खऱ्या साधूला, वाक्य नीट ऐका, खऱ्या साधूला ज्याचा भाव गोड आहे तो भक्त आवडतो, आणि देवाला तर फक्त भाविकच आवडतो. भाविकाची आवडी देवा
करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ हे. वा दिंडीत पंगत दिली म्हणजे यजमानाची बुट रावटीत ठेवायची. आमरासाची पंगत दिली दिंडीत, केशर आंब्याची पंगत, आणि ज्यानं दिंडीत पंगत दिली त्याचा बूट होता 15,000चा. मग दिंडीच्या मालकानं बूट उचलला आणि रावटीत ठेवून दिला त्याच्या सुटकेच्या पलीकडून. पंगत झाली, सगळे लोक उठले गिटले, येतो मी आता. मग बूट गेला. कसा जाईन कसा जाईन, हा म्या ठेवून द्यालता. अरे 1,00,000 रुपयाची पंगत दिली म्हणून तू त्याचा बूट उचलितोस. त्याच्याकडे देशीची 2 दुकानं आहेत. त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असत्याल, आणि 1,00,000 रुपयाच्या पंक्तीसाठी त्याचा बूट उचलितोस. तो अंग बंधा तुळशीच्या माळीचा पुरुषार्थ त्यानं मातीत घातलाय हरामखोरानं. विठाला विठाला महाराज वैभवात जीवन जगायचं आपल्या लोकांनी. वैभवात वैभवात. बरं तुम्ही म्हणताल असं का म्हणतात, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सोपा मुद्दा, मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून मला 2 कोटी रुपये दिले, मी एरी म्हणालो उठून जाते ना. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून जर मला 2 कोटी रुपये दिले, मी खुश होईल. उदाहरणार्थ मी खुश होईल. पण समृद्धीवर मला चढायचंय आणि जालन्याला उतरायचंय. तर जालन्याहून उतरायच्या आधीच जर गिरगावकर गाडीतच अटॅक न मेला तर 2 कोटी काय करायचे? देता का उत्तर या 2 कोटीचं काय करायचं? तर कामी येणार आहेत का माझ्या ते? नाही. मग मला कसं दाखवायचंय, मला कसं चालवायचंय, मला किती उंच न्यायचंय, मला किती खाली आदळायचंय, हे तुमच्या हातात आहे का देवाच्या? देवाच्या. मग देवाला अपमान होईल असं मी करायचं का? नाही. म्हणून नाही आमच्या लोकांनी लुडबुडायचं नाही. हिशोबात राहिलं पाहिजे, हिशोबात. विडाला विडाला तेव्हा तुम्हाला भांडायचंच असेल तर आपल्या नशिबाला भांडा. मी कुत्र्याचा दृष्टांत दिला ना तुम्हाला, आणि मी खोटं कधीच बोलत नाही. फक्त त्याला अलंकार भाषेत बोलतो इतका मात्र तो मला सरस्वतीनं दिलेला तो जिभेवरचा. मग कृपा समजा की पाप समजा की पुण्य समजा, तुम्हाला काय समजायचं ते समजा. पण महाराज कुत्र जर विमानात बसत असेल, इथं किती लोक आहेत ज्याने विमानच पाहिलं नाही? चित्रात पाहता येतं, बरं तिथं जाता बी येत नाही तिकीट काढल्याशिवाय. उगाच एक जण म्हणला मी फिरायला आलो, ते का रेल्वे स्टेशन आहे का? तिथं बी तिकीट काढून जावं लागतं, बारीकचं प्लॅटफॉर्मचं तिकीट. आणि तिथं कसं जाता येईल? फारच कुत्रे विमानात, नशीब आहे का नाही? तुम्ही घरी आता हे शर्यतीचे बैल असतात ना, त्या ते पटातले पटाचे बैल, तर त्या बैलाची किंमत कधी कधी 6-6, 7-7 लाख रुपये असते बिचारायची. मग त्या बैलाला कधी कधी गावरान तुपातला उंडा असतो खाला, कणिक, त्याला कधी कधी दूध प्यायला असतंय. पण पटाला धरल्यावर इतकी पुराण घुसती इथं ढोपरातच आणतात ना पुराण. ते गंज आता कलेक्टरनं कॅमेरे लावले, पण कॅमेरा तितक्या टायमा लोक तिकडे फिरतो. कारण ते आता सांगितलं ना बैलाला त्रास देऊ नका, तितक्या टायमात कॅमेऱ्याचं तोंड तिकडे जातं गुटखा खाला. आपण कसं थुकायला बाजूला जा, तसा ते कॅमेरा तितक्या टायमा लोक तितकं पुरवतो, आणि तितक्यात इतका चपका हाणतंय ते बैलाला वाटतंय दुसरा हाणायच्या आधी आपण दोरा तोडावा. म्हणजे शंकरपटाचा 6-7 लाखाचा बैल असेल तरी पुराण खावं लागते. आणि देवाला सोडायला बैलाला काय म्हणते तुमच्याकडे? जाना, आमच्याकडे वळू, कुठं कुठं सांड. याला पुराण हाणायची कोणाची मायवेली आणि कोणाची मका हाणतो का नाही? मग 7 लाखाचा बैल मोठा का स्वामीजी? देवाला सोडायला बैल मोठा, देवाला नशीब घेऊन आला का नाही? मग तसे काही काहीचे नशीब कठाळे येत. हे कठाळे समजायचे देवाला सोडले. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. आपण आपल्या प्रारब्धाला भांडा. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आणि पांचटायची बुट उचलल्या मोठं माणूस होत नाही बरं का.
तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमचं प्रारब्ध लागतंय. मला सांगा, आडत कळती का तुम्हाला? आडत तुमच्याकडे आडत आता द्राक्षाची असेल, कांद्याची असेल, कांद्याच्या खळ म्हणते ना, हो कांद्याची आडत. बरं, ज्याची आडत आहे त्यानं कांद्याचं पोतं उचललं का? उचलतो कोण? हमाल. मग श्रीमंत कोण होतंय? मग हमालाच्या तर पाठीवर कांदे उचलू उचलू पाठीला कांदे आलेत, म्हणजे कांद्यावर निबर पाठ झाली ना, म्हणजे याचा अर्थ त्याच्या पाठीला कांदे आले. तरी पण आडते इतका श्रीमंत होत नाही का? नशीब नाही. म्हणून प्रारब्धाला भांडायचं, भंगिऱ्याची बुट नाही उचलायची. विठाला विठाला आणि काही लोकांना वाटतंय मोठ्याचे बुट उचलल्यावर आपण मोठं होऊ. लिंबाच्या झाड लिंबोळ्या लिंबा खालीच पडत आहेत का हिवरा खाली जातात? लिंबाच्या लिंबोळ्या लिंबा खाली, आंब्याच्या कोई आंब्या खाली. आंब्याची कोय आंब्या खाली पडली तर पावसाळ्यात उगती. लिंबाची लिंबोळी सुद्धा उगती. पण त्याच लिंबाची पडलेली लिंबोळी, त्याच्याच लिंबोळीच्या ब्यापासून झालेला लिंब मोठा लिंब लहान्याला मोठं होते तू का? झाडाखाली झाड मोठं होते का? नाही. म्हणून हे मोठाले झाडं ज्या बारक्याला मोठं होऊ देत नाहीत, त्या भंगिऱ्याचे बी बुट उचली जाऊ नका. विठाला विठाला विठाला. 2-4 मिनिटं राहिले. एक महाराज एका सात्विकाकडे आले, इथपर्यंत आलतो ना. मला ना दे कांद्याला पाणी देता त्याचा गवत उपटायचा. खुरपानाचे पैसे वाचते ना. नाही तर आता लोक तर मी लय लांब रोग गेलो असतो, पार लगे मुंबई पसतो. गाडी नाही बोलता बोलता असा ना दे भोवताल फिरायचा. महाराजांचं जेवण झालं. बघता बघता रात्रीचे 11 वाजले आणि पाऊस सुरू झाला. ज्या भक्ताकडे बसले त्याचं घर होतं गळक, कौलाचं घर होतं, गळू आलं. टिप 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 महाराज भिजले. काही वेळानं त्या भक्ताचा मित्र आला. महाराज ज्याच्याकडे थांबले त्याचा मित्र आला आणि त्या छत्री घेऊन आला आणि सांगितलं, बाबा माझ्या लक्षात आलं तुझ्याकडे महाराज आहे, तुझं घर गळक आहे, महाराजाला आमच्या घरी घेऊन जातो. आणि महाराजाला त्यांनी त्याच्या घरी नेलं. मित्र होते 2 जण. महाराज गेले, अंग भिजलेले, बाज टाकली, घोंगडी टाकली, घोंगडीवर बसले, बाजेवर टोपल्यामध्ये लाकडं पेटवली, महाराजाला शेकोटी दिली, अंग गरम केलं. भिजले होते महाराज. रात्रीचे 12-1 वाजले आणि 2 वाजेपर्यंत महाराजाला गप्पा करीत बसला तो भक्त. आणि त्यानं सांगितलं, महाराज आता मला जावं लागतं. रातच्या 2ला कुठं जातो? म्हणे ऐका म्हणे महाराज, अगोदर तुम्हाला आमच्या घरीच आणायचं होतं, पण आमच्या घरी आणण्यासाठी एक अडचण आहे. आमच्या मित्राकडे अडचण काहीच नाही तर घर गळक आहे, आणि आमचं घर चांगलं आहे तर आमच्याकडे अडचण आहे. काय अडचण आहे? माझी मुलगी रडकी आहे. त्या भक्ताची मुलगी रडकी होती. झाल्यापासून गेली 7 वर्ष झालं. तिचं 7 वर्षाचं आयुष्य होतं, म्हणजे वय होतं. गेल्या 7 वर्षापासून तिला कर्कश नावाचा आजार झालाय आणि ती रात्रंदिवस ओरडत राहते. ती डोळ्याला येत नाही. नवीन माणूस आल्यावर ती जास्त रडते, त्याच्यामुळे तुमची झोप मोडेल याच्याकरता तुम्हाला आणलं नव्हतं. आता कुठे? गाईच्या गोठ्यात बाज टाकली, त्या बाजीवर तिला ठेवलं आणि तिची आई तिच्यापाशी. दिवसा माझे आई वडील सांभाळतात, रात्री आम्ही दोघं सांभाळतात. अर्धी रात्र माझी बायको सांभाळते, अर्धी रात्र मी सांभाळतो. कारण दिवसाकाठी आमच्या 4 लोकांना कायम स्वरूपी 6 घंटे तिच्यापुढे बसावं लागते. महाराज म्हणले, औषधोपचार काही केला का नाही? सगळे वैद्य, हाकीम, जोगी, डॉक्टर वगैरे सगळे काही पाहिले, पण तिचा आजार गेला नाही. लक्ष याला ठाव स्मशानीचा शेवटचा पुरावा. आता मग आपण विठोबा रुक्माई घेऊ आणि फुलं टाकू. योग असा आला, महाराज म्हणले आमच्याकडे आणा. त्या भक्तानं सांगितलं, महाराज तुम्हाला पाहिल्याच्या नंतर ती जास्त रडल. महाराज म्हणले, रडू दे ना, कानठाळ्या बसतात, फुटू दे माझे कान, आण. आणलं. त्या पोरीला आणल्याबरोबर ती इतक्या जोरात ओरडली, महाराजाला तिचं रडणं पाह वाटत नव्हतं. आईनं तिच्या तोंडावर पदर टाकला, तिनं रडणं थोडं बंद केलं आणि महाराजानं 3 देवाला विचारलं. ब्रह्मदेवाला विचारलं, काशीतल्या मालकाला विचारलं, पंढरीतल्या मालकाला विचारलं, हिचं रडणं कधी बंद होईल? या तिघांनी सांगितलं. यांच्या घराण्यामध्ये वाडवडिलांचा अपमान केला, याच्याकरता यांचं हाडभाडं घेण्यासाठी ही कर्कशा पोरगी यांच्या इथं जन्माला आली. यांच्या घराण्यामध्ये प्रचंड पैसे असताना एकही वारी केलेली नाही, याच्याकरता याच्या घरात ही पोरगी जन्माला आली. यांच्या घरामध्ये प्रचंड पैसे असताना यांनी कुठेही 2 पैशाचं अन्नदान केलं नाही, याच्याकरता ही अवलाद यांच्या घरात जन्माला आली. इथपर्यंत बघ ना. आता याला कोणता पुत्र म्हणतात? ऋणपुत्र. ऋणपुत्र 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 कसा असतो माहिती आहे का? तुम्ही आयुष्यभर परमार्थात काही खर्चायचं नाही, आणि तुमचं नि ज्याचं भांडण आहे त्याच्यानं ट्रॅक्टर घेतलं आणि ते ट्रॅक्टर होतं धक्का.
त्यानं ते धक्का ट्रॅक्टर उतरायला लावलं, पुढून वटकन दगडाचं दिलं आणि नेमकं याचंच पोरग त्याच्या ट्रॅक्टरवर बसलं. स्टिअरिंग फिरल्यावर दगड बाजूला गेला, ट्रॅक्टर गुळगुळू खाली चाललं, यानं उडी टाकली आणि ट्रॅक्टर पुढे खदानीत जाऊन पालतं उलतं झालं. 9 लाख भरून द्या. 9 लाख